नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज आरोग्य विभाग भरती 2021साठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न मागील प्रश्नपत्रिकावरती आधारित असतील. तर चला मग आपण प्रश्न पाहायला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला, योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये TCl क्लोरीनचे प्रमाण डॅश डॅश इतके असावे. पर्याय क्रमांक पहिला 33%, पर्याय क्रमांक 2 15%, पर्याय क्रमांक 3 80 ते 90%, पर्याय क्रमांक 4 10%, तर पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, पुनर्गठन केलेली गोवर लस ही डॅश डॅश तासाच्या आतच वापरावी. पर्याय क्रमांक ए 4 तासाच्या आत, पर्याय क्रमांक बी 6च्या आत, पर्याय क्रमांक सी 8 तासाच्या आत आणि पर्याय क्रमांक डी 12 तासाच्या आत. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर आहे, 4 तासाच्या आत वापरावी. प्रश्न क्रमांक तिसरा, एक किंवा दोन मुली असलेल्या, मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना डॅश डॅश यांचे नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली आहे. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक ए सावित्रीबाई फुले, पर्याय क्रमांक बी अहिल्याबाई होळकर, पर्याय क्रमांक सी रमाबाई आंबेडकर, पर्याय क्रमांक डी राजमाता जिजाऊ. तर पर्याय क्रमांक ए सावित्रीबाई फुले अगदी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो. पर्याय क्रमांक ए दृष्टिता, पर्याय क्रमांक बी निकट दृष्टिता, पर्याय क्रमांक सी मोतीबिंदू, पर्याय क्रमांक 4 काचबिंदू. तर पर्याय क्रमांक 4 काचबिंदू अगदी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पाचवा, बालकांना जन्मापासून किती महिन्यांच्या आत BCG लस दिली जाते. पर्याय क्रमांक ए 24 महिन्याच्या आत, पर्याय क्रमांक बी 30 महिन्याच्या आत, पर्याय क्रमांक सी 36 महिन्याच्या आत, पर्याय क्रमांक डी 12 महिन्याच्या आत. तर पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर उत्तर आहे, 12 महिन्याच्या आत BCG लस दिली जाते. प्रश्न क्रमांक 6, भारतात कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे. पर्याय क्रमांक ए हैदराबाद, पर्याय क्रमांक बी कोलकाता, पर्याय क्रमांक 3 मुंबई, पर्याय क्रमांक 4 दिल्ली. तर पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर आहे, हैदराबाद येथे आहे. प्रश्न क्रमांक 7, बाळाचे वजन जन्मतः वजनाच्या दुप्पट कोणत्या महिन्यात होते. पर्याय क्रमांक ए 3ऱ्या महिन्यात, पर्याय क्रमांक बी 6व्या महिन्यात, पर्याय क्रमांक सी 9व्या महिन्यात, पर्याय क्रमांक डी 12व्या महिन्यात. तर पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर उत्तर आहे, 6व्या महिन्यात बाळाचे वजन दुप्पट होते. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो. पर्याय क्रमांक ए पोलिओ, पर्याय क्रमांक बी मलेरिया, पर्याय क्रमांक सी डेंग्यू, पर्याय क्रमांक डी कोविड-19. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर उत्तर आहे, कोविड-19. मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते. पर्याय क्रमांक ए प्रायमाक्किन, पर्याय क्रमांक बी सल्फोनामाइड, पर्याय क्रमांक सी पॅरासिटेमॉल, पर्याय क्रमांक डी सिर्फलेक्सिन. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर आहे, प्रायमाक्किन. प्रश्न क्रमांक 10, जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला. पर्याय क्रमांक ए चीन, पर्याय क्रमांक बी जपान, पर्याय क्रमांक सी भारत, पर्याय क्रमांक डी अमेरिका. तर पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर उत्तर आहे, भारत. प्रश्न क्रमांक 11, आजारी सॅम बालकांना कोठे भरती करतात. पर्याय क्रमांक ए ग्राम बाल विकास केंद्र, पर्याय क्रमांक बी बाल उपचार केंद्र, पर्याय क्रमांक सी अंगणवाडी केंद्र, पर्याय क्रमांक डी प्राथमिक शाळा. तर पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर उत्तर आहे, बाल उपचार केंद्र. प्रश्न क्रमांक 12, क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला. पर्याय क्रमांक ए अलेक्झांडर फ्लेमिंग, पर्याय क्रमांक बी रॉबर्ट कॉक, पर्याय क्रमांक सी रॉबर्ट लुईस, पर्याय क्रमांक डी रॉबर्ट ऑर्न. तर पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर उत्तर आहे, रॉबर्ट कॉक. प्रश्न क्रमांक 13, रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला. पर्याय क्रमांक ए आइन्स्टाईन, पर्याय क्रमांक बी कार्ल बेंझ, पर्याय क्रमांक सी कार्ल लँडस्टायनर, पर्याय क्रमांक डी लुई पाश्चर. तर पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर उत्तर आहे, कार्ल लँडस्टायनर. प्रश्न क्रमांक 14, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली. पर्याय क्रमांक ए 1945, पर्याय क्रमांक बी 1948, पर्याय क्रमांक सी 1950, पर्याय क्रमांक डी 1956. तर पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर उत्तर आहे, 1948 साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 15, कोणत्या ग्रंथी शरीरवाढ नियंत्रित करतात. पर्याय क्रमांक ए स्वादुपिंड, पर्याय क्रमांक बी लैंगिक ग्रंथी, पर्याय क्रमांक सी पीयूषिका, पर्याय क्रमांक डी थायमस. तर पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर उत्तर आहे, पीयूषिका.
प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत? पर्याय क्रमांक ए माननीय उद्धव ठाकरे, पर्याय क्रमांक बी माननीय राजेश टोपे, पर्याय क्रमांक सी माननीय अजित पवार, पर्याय क्रमांक डी माननीय दीपक सावंत. तर पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर उत्तर आहे. माननीय राजेश टोपे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 17. ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते? पर्याय क्रमांक ए 2000, पर्याय क्रमांक बी 1000, पर्याय क्रमांक सी 3000, पर्याय क्रमांक डी 5000. तर पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर उत्तर आहे 1000. प्रश्न क्रमांक 18. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवीपासून होतो? पर्याय क्रमांक ए मायकोबॅक्टेरियम, पर्याय क्रमांक बी प्लाझ्मोडियम, पर्याय क्रमांक सी मॅनेगोकोकस, पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर उत्तर आहे प्लाझ्मोडियम. प्रश्न क्रमांक 19. कॉप्लिक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते? पर्याय क्रमांक ए क्षयरोग, पर्याय क्रमांक बी डांग्या खोकला, पर्याय क्रमांक सी गोवर, पर्याय क्रमांक डी कावीळ. तर पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर उत्तर आहे गोवर. प्रश्न क्रमांक 20. सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असते? पर्याय क्रमांक ए 30%, पर्याय क्रमांक बी 40%, पर्याय क्रमांक सी 70%, पर्याय क्रमांक डी 20%. तर पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर उत्तर आहे 40%. प्रश्न क्रमांक 21. गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? पर्याय क्रमांक ए जीवनसत्वे, पर्याय क्रमांक बी आयोडीन, पर्याय क्रमांक सी कर्बोदके, पर्याय क्रमांक डी इन्शुलिन. तर पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर उत्तर आहे आयोडीन. प्रश्न क्रमांक 22. टॅमीफ्ल्यू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात? पर्याय क्रमांक ए स्वाईन फ्ल्यू, पर्याय क्रमांक बी अतिसार, पर्याय क्रमांक सी कर्करोग, पर्याय क्रमांक डी मधुमेह. तर पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर आहे स्वाईन फ्ल्यू. प्रश्न क्रमांक 23. मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? पर्याय क्रमांक ए 48, पर्याय क्रमांक बी 36, पर्याय क्रमांक सी 46, पर्याय क्रमांक डी 23. तर पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर उत्तर आहे 46. प्रश्न क्रमांक 24. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? पर्याय क्रमांक ए 11 मे, पर्याय क्रमांक बी 11 एप्रिल, पर्याय क्रमांक सी 11 जून, पर्याय क्रमांक डी 11 जुलै. तर पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर उत्तर आहे 11 जुलै. प्रश्न क्रमांक 25. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? ए लहान मेंदू, बी मोठा मेंदू, सी चेतातंतू, डी चेतारज्जू. तर पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर आहे लहान मेंदू. मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहावयाचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी दररोज सरळ सेवा भरती, पोलीस भरती तसेच MPSCसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्नोत्तरे तयार करीत असतो. तर धन्यवाद.